मी तयार झाले आणि ज्या दिवशी मी आले त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच मी गावी जाण्यासाठी निघाले. मी आणि देवांशची आजी निघालो होतो. पण देवांशला तयार केलं तर देवांश बाहेर जाऊनच उभा राहिला. चल म्हणला बाहेर, किती वेळ वाट बघायची. मग माझं काय आवरतच नव्हतं, पटकन मी आवरलं आणि निघालो आम्ही. तर आम्ही निघालो, शिवाजी महाराज चौकापासून टर्न घेतला आणि आज होता बाजार, त्यामुळे एवढी गर्दी होती रस्त्यावर की बस. मग निघालो आम्ही. अरे बस, आमचा बाजार आहे त्या बाजाराच्या समोरच्या साईडला आमच्या गावासाठी रिक्षा थांबतात. मग आम्ही तिथून थोडंसं पुढे गेलो. देवांशी आजी आणि देवांश पुढे चलत होते. गेलोत आणि एवढा मस्त दिवस गेला का नाही की बस. आणि सगळ्यांसोबत भेटले वगैरे, खूप दिवस झालं भेट नव्हती, काही नव्हती. भेट वगैरे झाली सगळ्यांशी, गप्पा गोष्टी झाल्या. सगळे भाऊ वगैरे पण घरी होते, आज सुट्टी होती त्याच्यामुळे. आणि दिवस छान गेला. संध्याकाळी येताना जेवण केलं आणि घरी आले. पण एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये का नाही की व्हिडिओ काढायचीच लक्षात राहून गेले. तिथं गेल्यावर मग राख्या वगैरे बांधल्या, ते पण फोटोज वगैरे क्लिक केले, पण वहिनीच्याच मोबाईलमध्ये राहून गेले. मग आणि येता येता मग नंतर पाऊस थोडासा चालू होता आणि मला वडापाव खायची इच्छा झाली गरमागरम. मग काय घरी आले आणि अण्णाला म्हणलं वडापाव घेऊन या. मग अण्णाने समोरचे दुकानातून जाऊन वडापाव घेऊन आले. पण हे वडापाव खूप स्पेशल आहेत बरं का, एवढे छान वडापाव लागतात ना हे. मग मस्त असे गरमागरम वडापाव खाऊन घेतले. संध्याकाळी जेवणाचा तर विषय संपला होता, कारण पोटभर वडापावच खाऊन घेतले होते. आणि देवांश घरी येता येता झोपी गेला होता. मग भेटू उद्या अशाच नव्या ब्लॉगमध्ये. बाय.